धुळे जिल्हा परिषदेच्या सभागृहात वारंवार प्रश्न मांडूनही समस्या न सुटल्यानं शिंदखेड्यातील प्रलंबित मागण्यांकरिता शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांच्या नेतृत्वात सीओच्या दालनाला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी सीओनी आंदोलनस्थळी धाव घेत समस्या जाणून घेत सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं आहे। मात्र काही काळ या ठिकाणी पोलीस व या आंदोलकांमध्ये बाचाबाची झाल्याचंही दिसून आलं आहे। शिंदखेडा तालुक्यातील शैक्षणिक, रस्ते, शेतकरी यांसह विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात वारंवार जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रश्न मांडूनही समस्या न सुटल्यानं संतप्त झालेल्या जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे व शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात सीओच्या दालनाला कुलूप ठोकून विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे। याबाबत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। या प्रसंगी शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राज्य सरकारनं मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं आहे। दिलेलं आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, असं विधान खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे। ते धुळे जिल्हा दौऱ्यावर विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। तसेच हेवे दावे गट-तट विसरून पक्षासाठी काम करा, पक्ष तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, असं म्हणत धुळ्यातील गटबाजीवर त्यांनी पदाधिकाऱ्यांचं कानही टोचले आहेत। तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह पक्ष संघटनेबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केलं आहे। मिळवण्यासाठी जो आहे हा सरकारने अजून एक नवीन योजना या ठिकाणी आणलाय, वयोश्री, मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या नावाने, ज्याच्यामधून जे आहे हे ज्येष्ठ नागरिक, जे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जे आहे ते थेट त्यांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये टाकण्याचं काम देखील सरकार त्या ठिकाणी करते। त्याचा GR निघालेला आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना बाबा वर्षातून एकदा कानाची मशीन लागते, खराब होते मशीन, 30 मशीन चालू असते आपली, चष्मा, डोळ्याचा नंबर वाढतो, परत चष्मा बदलायचा आपल्याला, तर आपल्याकडे पैसे आहेत नाही, ते कोणाकडे मागायचे, कसे मागायचे, काय करायचं, काठी पाहिजे, काठी सुटली आहे, आपला जो ग्रुप आहे मानेचा पट्टा पाहिजे, कमरेचा पट्टा पाहिजे, बरोबर ना? त्याच्यासाठी तुम्हाला जे आहे हे तुमच्या अकाउंटमध्ये थेट डीबीटीच्या माध्यमाने तुमच्या स्वतःच्या अकाउंटमध्ये सरकार 3,000 रुपये त्या ठिकाणी टाकतं। त्या ग्रुपला फॉरवर्ड करतो। तर अशी सगळी कामं जी आहेत या ठिकाणी सरकार आपलं करतं। मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही या ठिकाणी असतील, हे आपल्या सगळ्यांसाठी जे आहे दिवस रात्र त्या ठिकाणी झटताय, काम करतायत। आज मराठा आरक्षणाचा विषय देखील असेल, तोही गेल्या अनेक वर्षापासूनचा विषय चालू होता। कोणाला वाटलं नव्हतं की मराठा समाजाला जे आहे तो त्या ठिकाणी आरक्षण मिळेल, पण आज शिंदे साहेबांनी ते आणि उपमुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही असतील, या सगळ्यांनी मिळून आपल्या सरकारने जे आहे मराठा समाजाला 10% आरक्षण जे आहे देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलं। आणि शिंदे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की अगोदरचे आरक्षण टिकले नसतील, पण हे जे आरक्षण आहे हे कोर्टामध्ये टिकेल, त्याच्यासाठी जे आम्ही सर्वे केलेलं आहे, त्याच्यासाठी जी आम्ही कमिटी बनवलेली आहे, त्या सगळ्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमाने जे आहे हे कोर्टामध्ये सांगण्याचं काम देखील आपलं हे सरकार करेल आणि हे आरक्षण कसं टिकेल त्याच्यासाठी प्रयत्न करेल। मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे। गेले अनेक वर्ष जे आहे मराठा समाज जो आहे त्या आरक्षणापासून वंचित होता, आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी अनेक अशी कामं जी आहेत या ठिकाणी बोलू शकतो आम्ही। या प्रसंगी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाले, समाधान शेलार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। गरबुडीच्या गुन्ह्यातील एका अट्टल चोरट्यास एलसीबीच्या पथकानं सापळा लावून अटक केली आहे। त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातला 11,400 रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त केला आहे।
जयवंत बापू पाटील वय 19 राहणार विटाभट्टी हनुमान मंदिर देवपूर धुळे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। 7,000 रुपये किमतीच्या 2 पिवळ्या धातूच्या अंगठ्या, प्रत्येकी अंदाजे 1 ग्रॅम वजनाच्या व 2800 रुपये किमतीचे अंदाजे 7 बार वजनाच्या पांढऱ्या धातूचे पायातील पैंजण व 1600 रुपये किमतीचे अंदाजे 4 बार वजनाची पांढऱ्या धातूची गळ्यातील चेन असा एकूण 11,400 रुपये किमतीचे दागिने धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जप्त करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 28/24 भादवी कलम 454-380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबी करत होते। तपास करत असताना एक गोपनीय बातमीदाराला बातमी मिळाली की जयवंत बापू पाटील वय 19 वर्षे राहणार विटाभट्टी हनुमान मंदिराजवळ यांनी सदरची घरफोडी करून चोरी केली आहे। त्या अनुषंगाने बातमी मिळाल्यानंतर त्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावून त्यास ताब्यात घेतले। त्याकडून गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला असून 2 पिवळ्या धातूच्या अंगठ्या, प्रत्येकी 1 ग्रॅम वजनाच्या, 7 बार वजनाचे पांढऱ्या धातूचे पायातील पैंजण व 4 बार वजनाची पांढऱ्या धातूची गळ्यातील चेन असा एकूण 11,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धुळे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा धुळे यांच्या पथकाने केली आहे। अशा प्रकारे एलसीबीनं देवपूर पोलीस स्टेशन येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून अट्टल चोरटा जयवंत बापू पाटील यास कारवाई कामी देवपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे। भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करत शोभायात्रा धुळ्यात मार्गस्थ झाली आहे। आकर्षण अशा फुलांनी सजवलेल्या रथामध्ये ठेवण्यात आलेली भगवान विश्वकर्मा यांची प्रतिमा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली। भगवान विश्वकर्माचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत। भगवे फेटे व पारंपरिक वस्त्र परिधान करत समाज बांधव शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज सुद्धा समाज सेवा मंडळ अंतर्गत विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येत आहे। या जयंती साजरी करण्यासाठी विश्वकर्मा जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली। या ठिकाणी राहुल वाडेकर मोवाडी यांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली। वाडेकर यांची उपाध्यक्षपदी निवड करून आजची जयंती मोठ्या थाटामाटात संपन्न करत आहोत। पूर्ण धुळे शहरात समाज बांधव जयंती विविध माध्यमातून साजरी करत आहेत। आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी दसरा मैदान या ठिकाणी आज आदरणीय राजकीय पाटील यांच्या हस्ते करून विश्वकर्मा भवन येथे मित्र तपासणी व रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं आहे। त्यानंतर दुपारी 12 वाजता विश्वकर्माची महाआरती होऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमामध्ये माजी महापौर श्री अप्पा मिस्त्री, माजी नगरसेवक तथा आमचे समाजाचे नेते आदरणीय आबासाहेब विभाग, तसेच आमचे मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब बापू, मी स्वतः नगरसेवक केला, किशोर केला, विनोद वाघ, विजय वाघ, संतोष वाघ आदी सगळी मंडळी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे। या माध्यमातून सर्व समाज बांधवांना व विश्वकर्मी बांधवांना या विश्वकर्मा जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय विश्वकर्मा, जय महाराष्ट्र। आज भगवान विश्वकर्मांची जयंती आहे आणि म्हणून गाडीलवार सुतार समाजाने आज मोठ्या उत्साहामध्ये धुळे शहरामध्ये जयंती साजरी करून या ठिकाणी मोठ्या उत्साहात आमच्या समाज बांधवांसह माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। दरवर्षी आम्हाला देखील जयंतीला येण्याचं भाग्य लाभतं। भगवान विश्वकर्मा यांनी आमच्या या समाज बांधवांना एक दैव देणगी दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या कृपाशीर्वादाने ते आपलं काम प्रामाणिकपणे करत असून लोकांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने रंग भरण्याचं काम करतात। त्यांनी देणगी दिलेल्या माध्यमातून आमचे सर्व मानव जातीचे सर्व सदन ते तयार करतात आणि म्हणून विश्वकर्मा भगवंताचे संपूर्ण
मानवजातीचे जातीवर मोठ्या प्रमाणावर उपकार आहेत. त्यांनी दिलेल्या देणगीमुळेच आपण खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतो आणि आमचा हा समाज मोठ्या अभिमानाने या ठिकाणी जयंती साजरी करतोय. आणि त्यांनी जी कला दिलेली आहे ती आज देखील ती कला जिवंत आहे. सूर्यचंद्र असेल तोपर्यंत त्यांची कला या ठिकाणी राहील आणि त्यांचं नाव देखील तसंच अजरामर राहील. आज गाडीला प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आम आदमी पार्टीच्या धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांच्या नेतृत्वात संपन्न झाली आहे. तसेच प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी अजित फाटके पाटील यांची निवड झाल्यानं त्यांचा भव्य सत्कार देखील करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांसह पक्षातील ध्येय धोरणे, पक्ष संघटन वाढीसह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांनी देखील पक्षाची ध्येय धोरणे समजून घेत संघटितपणे काम करण्याचं आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिलं आहे. मी हितेंद्र पवार, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष धुळे. आज महाराष्ट्राचे नवनिर्मित कार्यकारी अध्यक्ष अजितजी फाटके साहेब आलेले होते. त्यानिमित्ताने आज धुळे जिल्ह्यातील आढावा बैठक आम्ही आज आयोजित केलेली होती. आम्हाला फाटके साहेबांचं मार्गदर्शन आणि पक्षाचे जे ध्येय धोरणे आहेत ते आपल्याला महाराष्ट्र राज्यात किंवा धुळे जिल्ह्यात कशा पद्धतीने आपल्याला काम करता येईल ते मार्गदर्शनासाठी आज आलेले आहेत. तर माननीय फाटके साहेब 2 शब्द बोलतील असं मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी अजित फाटके पाटील, आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष. मागील महिन्यातच मी ही जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आढावा बैठकीतून प्रामुख्याने पक्षाची सद्यस्थिती जाणून घेणं, येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना आम आदमी पार्टी सक्षमपणे सामोरे जाणार आहे आणि त्यासाठी राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि बूथ स्तरावर पक्षाचे एक मजबूत संघटन उभं करणं की जे सगळ्या निवडणुकींसाठी तयार असेल ते आमचा प्रामुख्याने यामध्ये उद्देश आहे. येत्या काळामध्ये आज जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर एकदम खिचडी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. कोणीही शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावासंदर्भात, रोजगारासंदर्भात, पेपरफुटी संदर्भात बोलत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम आदमी पार्टी एक सक्षम पर्याय म्हणून लोकांसमोर जाणार आहे. लोकसभा 2024मध्ये आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत. त्यानंतरच्या सगळ्या निवडणुका, विधानसभा असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आम आदमी पार्टी स्वबळावर 100% जागांवर करणार आहे आणि त्याचा एक पूर्वतयारीचा भाग म्हणून या आढावा बैठकींचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रसंगी आम आदमी पार्टीचे नवनियुक्त प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र संघटक सचिव नविंदर सिंग अहलुवालिया, आम आदमी पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.